आपण पाहत आहोत विश्वविनायक न्यूज, ग्रामीण जनतेचा बुलंद आवाज। संपूर्ण देशात 77वा प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा केला जातोय। सकाळपासून विविध ठिकाणी मंत्री, पालकमंत्री आणि लोकप्रतिनिधी ध्वजारोहण करून प्रजासत्ताक दिन साजरा केला। मात्र नाशिकमध्ये या उत्सवाला वेगळंच वळण लागले असून मंत्री गिरीश महाजन यांच्या भाषणादरम्यान अचानक गोंधळ उडाल्याची घटना घडली आहे। नाशिकमध्ये आयोजित प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमात मंत्री गिरीश महाजन भाषण करत असताना त्यांनी आपल्या भाषणात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं नाव न घेतल्याचा आरोप करत एका महिला कर्मचाऱ्यानं थेट त्यांना जाब विचारला। या घटनेमुळे कार्यक्रमस्थळी काही काळ तणावाचं वातावरण निर्माण झाले। गिरीश महाजनांना जाब विचारणाऱ्या महिला कर्मचाऱ्याचं नाव माधवी जाधव असून त्या वन विभागात कार्यरत असल्याची माहिती आहे। त्यांनी जाब विचारताच उपस्थित पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलं। पण घटनास्थळी झालेल्या वादानंतर आपली भूमिका स्पष्ट करताना माधवी जाधव म्हणाल्या, पालकमंत्र्यांनी आपल्या भाषणात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं नाव घेतलं नाही। ज्यांनी संविधान दिलं, लोकशाही घडवली। पालकमंत्र्यांनी आपल्या भाषणात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं नाव घेतलं नाही। ज्यांनी संविधान दिलं, लोकशाही घडवली, त्या व्यक्तीचं नाव वगळणं ही फार मोठी चूक आहे। मला सस्पेंड केलं तरी चालेल, पण मी माफी मागणार नाही। त्या पुढे म्हणाल्या, मी मीडियाशी देणं घेणं ठेवत नाही। मला वाळूच्या गाड्या उतरवायला लावल्या, मातीचं काम दिलं तरी मी करेन, पण बाबासाहेबांची ओळख पुसली जाऊ देणार नाही। त्यांनी आपली चूक स्वीकारावी असं देखील म्हटलं आहे। बाबासाहेबांचं नाव आता तरी भाषणात येईल, मग ती भाषणात येईल याची वाट मी पाहत होते, पण बाबासाहेबांचं नाव भाषणात नाही। लोकशाही आणि संविधानाला कारणीभूत नसलेल्या लोकांची नावं वारंवार घेण्यात आली, मग संविधान आणि प्रजासत्ताक दिनाचा जो खरा मानकरी आहे त्याचं नाव भाषणात का नाही, असा सवाल देखील त्यांनी यावेळी उपस्थित केला। दरम्यान या घटनेनंतर कार्यक्रमस्थळी उपस्थित असलेल्या पोलिसांनी माधवी जाधव यांना ताब्यात घेतलंय। उमरगा धाराशिव, मुख्य संपादक विकास गायकवाड, विश्वविनायक न्यूज। अशाच ताज्या बातम्या पाहण्यासाठी विश्वविनायक न्यूजला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।